वाघमारे, एखाद्या माणसाला एवढं गृहीत धरतं का कुणी? किती फोन केले मी तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं मला तुम्हाला फक्त फोन करायचं काम आहे? त्या आज दिवसभर लय कामात होते अरे. आणि कारण नका देऊ वाघमारे, 10 फोन केलेत मी. सत्या किती वाजलेत बघ जरा. आता काय घड्याळ बघून चिडायचंय काय मी? म्हणजे 7 वाजता चिडायचं 9 वाजता का बसायचं? असं कुठं असतंय वय? आजूबाजूच्या घरात लोक आहेत, जरा हळू बोल. ते सोडा, मला आधी सांगा तुम्ही फोन का उचलत नव्हता? खरं सॉरी सत्या, पण आज वाघमारे इथनं पुढे तुम्ही ना मला गृहीत धरून दाखवा, मग बघा मी काय करतोय. सत्या अरे आमरे दरवाजा उघड. अगं काय झालं तिथे? एवढा जोर जोरात काय का दार वाजवत होतीस? आता तू बी मलाच ओरड. अगं हे दिदे, काय झालं? एवढी का तकतक करत आलीस? हा, कशाचा राग आला एवढा? तुला तुझ्या त्या खाष्ट सासूचा फोन आलेला का? बोलली का ती काय तुला? नाही, पण यो सत्याच आता खाष्ट सासूबाई सारखा वागायला लागलाय. काय झालं? असं का वाटतंय तुला? अगं हल्ली वागतोयस तसा. आता बाहेर भेटायला आला होता, काय बोललो नाही, काहीच नाही. असंच माझ्या अंगावर खिकसून गेलं. काय झालंय, कशाचा राग आलाय ते तरी सांगाव ना. ते बी नाही, उगाच चिडलाय. काय झालं अचानक काय माहिती. तिथे मला माहिती बरं का नेमकं काय झालं असणार ते. काय? आता हे बघ, एखादा माणूस त्याच माणसावर चिडतं ज्याच्यावर त्याचा जीव असतो. आणि जर समोरच्या माणसाला हे समजतच नसेल की आपला त्याच्यावर जीव आहे, तर चिडचिड होणारच ना. दिदे, मला वाटतं दाजींना तुझी आठवण आली असणार. आठवण? माझी कशाला आठवण काढल? बरं, मग तू एक काम कर, तू दाजींना फोन कर आणि विचार की बाबा तुला माझी आठवण आली म्हणून तू चिडचिड करून गेलास का? विचार. मी कशाला करू फोन? आडले माझं खेटर. फोन उचलला नाही तर बघाच काय करतो असं सांगून गेलाय. काय नाही ग, या पुरुषांचा ना इगोच मोठा असतोय. आता दिवसभर मी काम करायचं की ह्याचे फोन उचलायचे सांग. आणि मी एकदा फोन उचलला होता तर नेमकं तेव्हा काम आलं. मी काय करू? आता हे सांगायला त्याच्याजवळ गेले तर लाया कशा उडतात ना तव्यात, तसा तडतडत निघून गेलं. काय नाही आमरे, नव्याचे 9 दिवस म्हणून मॅडम मॅडम केलं आणि आता टिपिकल नवऱ्यासारखा वागायला लागलाय. आणि काय ग तिथे, तुला असं वाटत नाही तू पण आता टिपिकल बायको सारखी बडबड करतेस ते? हे आमरे, आधीच डोकं फिरले. हा, तू फिरू नकोस. करू दे आता त्याला फोन, उचलतच नसते. मी बी पोलीस आहे आणि मला बी ताडताड बोलता येते, दाखवतेस त्याला. रागाच्या भरात जरा जास्तच बोललो काय वाघमाऱ्यांना? मला बी ना रागाच्या भरात काहीच कळत नाही. आता ते चिडले असतील माझ्यावर, त्यांना सॉरी तर म्हणायलाच पाहिजे. अगं दिदे, उचल की फोन. किती वेळ असा राग घेऊन बसणार आहेस? मग काय करू? त्याला बी कळायला नको आहे. तू बघ, मी आज फोनच उचलत नसते त्याचा. अगदी रात्रभर जरी फोन केला ना तरी बी नाही उचलणार. दिदे, असं पण असू शकतं ना की दाजींना त्यांची चूक कळली आणि म्हणून ते फोन करतायत. नाही उचलणार म्हणजे नाही उचलणार मी फोन. कसला धमकी देऊन चिडून ताडताड निघून गेला माहितीये का तुला? तो चिडका बी बसला ना, मला बी लई राग आहे. बसू दे करत फोन. अगं दिदे, ह्या सगळ्यांना वाद अजून चिघळतील. हे बघ, तूच म्हणतीस ना नात्यामध्ये वादापेक्षा जास्त संवाद महत्वाचा. आणि ठीक आहे, तुमचं नातं मैत्रीचं असलं म्हणून काय झालं? त्या मैत्रीच्या नात्यासाठी तरी उचल एकदा फोन. नाही आमरे, एकदा ठरलं म्हणजे ठरलं. दिदे, अगं तू असंच करत राहिली, दाजींचा काहीतरी वेगळाच गैरसमज झाला तर?
तुला माहितीये ना राग आल्यावर ते कसला दंगा घालतात. चुकून इथं येऊन दंगा बिंगा घातला तर ग. वय ग, मागच्या वेळेला तर डीजेला उचलून नेला होता, या वेळेला मला उचलून ये. काय तुझं, कशाला करतोयस फोन? काय नाही, मी म्हटलं फ्री झालाय का बघूया आणि फोन उचलता का नाही ते बघूया. पण उचलला तुम्ही फोन, ठेवा आता. बघितलंस, माझ्यावर खेकसून माझं डोकं खाल्लं ते खाल्लं. आता माझीच मजा घेतोय. हे सत्या, काय झालं एवढं नाचायला? अगं वाघमाऱ्याने फोन उचलला माझा. मग त्यासाठी एवढं खुश होऊन नाचायची काय गरज आहे? अगे फोन उचलला म्हणजे त्यांना एवढं झापलंय ना मी आता. त्यांना म्हटलं मम्मी संग असं कसं बोलू शकता तुम्ही. त्यांना काही सुचतच नव्हतं, त्यांना एक शब्द मी सुचत नव्हता बोलायला. एकदम तोंड बंद करून बसल्या होत्या त्या, काहीच सुचत नव्हतं त्यांना. ए, त्या नेबरेटला झापलंस ना तू? मग एवढं लाजतोयस कशाला? लाजतोय कुठं अगं? मम्मी विषय असा आहे ना, जाऊ दे, तुला नाही कळायचं. तू जेवायला लावून मला. चल चल सत्य, चल. तात्यासाहेब, तो खुसपुटे आलाय बाहेर. तो कशाला आला आला? माहित नाही. ए पाडो. ठीक आहे, मी त्याला पाठवून देतो. तात्यासाहेब, कुठे येणार का थोडं? आता तुम्ही एवढा मानपान करताय म्हणलं नाही कसं म्हणता येईल. घेणार की. ठीक आहे, नको तर नको, जास्त आग्रह नाही करणार. घरी कसे आहेत सगळे? एकदम मस्त. मस्त आहे. नोकरी कशी चालली आहे? हो साहेब, तुमच्या कृपेने एक नंबर चालली आहे. एक नंबर. त्या मुली पदार्थाच्या केसचं कुठपर्यंत आहे? अहो एकदम फास्ट चालू आहे बघा तपास. ती मोरे साहेब पायाला भिंगरी लागली, नुसतं पळत सुटले. हे नेहमीच आहे. नवीन सांग, नवीन आमच्या कामाचं सांग. अहो तेच तुमच्या कामातच सांगायला आलोय. अहो ते मोरे साहेबांनी तुम्ही जसं ते आबूला गायब केला का नाही, तेव्हापासून सगळ्या खबऱ्यांची लिस्ट काढायला लावली ते ना आम्हाला. आणि प्रत्येक खबऱ्याला सिक्युरिटी द्यायचं म्हणतात ते. कुठे आहे लिस्ट? माझ्याकडे नाही. अहो त्या साहेबाचा माझ्यावर लय डाऊट आहे. अहो ती लिस्ट नाही, ती मंजिरी वाघमारे त्यांना काढायला लावली आणि त्यांच्याकडनं लिस्ट घेऊन खिशात टाकली. मी तरी आमचं काम एकदम सोपं केलं. ठीक आहे, मला जाग या. साहेब, आता एवढी महत्वाची खबर घेऊन आलो, जरा या जायला खाया पियाला थोडंफार पैसे बिसे मिळाले. पाहिजे पैसे तुला? येतो साहेब, येतो. मंजिरी वाघमारे. एखाद्या माणसाला एवढं गृहीत धरतं का कुणी? अहो किती फोन केले मी तुम्हाला. तुम्हाला काय वाटतं, मला तुम्हाला फक्त फोन करायचं काम आहे? इथनं पुढे तुम्ही ना मला गृहीत धरून दाखवा, मग बघा मी काय करतो ते. दिदे, असली कसली पोलीस आहेस ग तू? सत्यादाजींनी धमकी देऊन तोंडावर फोन कट केला, तरी पण काहीच बोलली नाहीस होय? घाबरलीस का काय सत्यादाजींना? ए अमरे, मी नाही घाबरत त्या चिडक्या बिब्याला. होय, मग का बरं फोन कट केलास? उत्तर का दिलं नाहीस काहीच? अगं काय चाललंय तुमचं? एवढे रातच्याला एवढे मोठमोठ्याने काय बोलताय? कोण बिब्बा? कोण कुणाला घाबरत नाही? हा आई, काय नाही, तू झोप. शांत झोप. आमरे, झोप बर का. दिदे, मी जर तुझ्या जागी असते ना तर अजिबात ऐकून घेतलं नसतं.
अगो तोंडावर फोन कट करतात म्हणजे काय? आडनाव काय आहे आपलं? वाघमारे. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही हा. मला तर वाटते तू आत्ता त्यांना फोन कर आणि जाब विचार. बरोबर आहे आमरी तुझ. फोन तर केलाच पाहिजे. आपण एक काम करू, बाहेर जाऊन त्याला फोन करू आणि मस्त झापू त्याला. चल चल. सत्या भावा, अरे काय विषय बाबा तुझा? कधी मी फोन करतो बोलवून घेतोयस. आत्ता कुठं बघ असं बिचारून नुसतं पडलेलो. असं म्हणलं निवांत झोपायचं, थंडीत असली पडल्या, सकाळी 10 वाजता उठणार होतो, तेवढ्यात तुझा फोन. त्यात आपण असं एकटं आणि सोबतीला काय उशी आणि वाकाळ या अंगावून झोपा. बोल की एवढा काय विषय होता? भावा विषयच असा झालाय ना, म्हणलं तुला भेटूनच सांगावं. हा काय झालंय विषय? अरे काय झालं माहितीये का तुला? वाघमाऱ्यांनी फोन उचलला मगाशी. हा त्यांना जाऊन अशी धमकी देऊन आलो ना हा? की डायरेक्ट सुत्तागत सरळ झाल्या वाघमारे. काय सांगतो? लगेच फोन आला लगेच. अरे कोण आहे सत्या म्हणजे काय हलक्यात घेतलं काय? नाच कराय ना भावाच आपल्या. टिलिलिलिली टिलिलिलिली. इदे हे बघ, आता थेट आवाज चढवून जाब विचार. माझ्यावर आवाज चढवायची हिंमतच कशी झाली? काय लग्नाची बायको वाटली का? नाही तशी हायच म्हणा. मग तू मानतोस का तसं एवढ्या हक्काने आवाज चढवून बोलायला? बोल तू, हाय मी तुझ्याबरोबर, बोल. आमरे अगं या जाब विचारण्यापेक्षा बोलायला चान्स दिल्यासारखं वाटायला जास्त. अगं दिदे, मग तू जाब विचारल्यासारखं विचार ना. चांगलं दरडावून विचार. त्यांचा आवाज जर 2 असला ना तर तुझा आवाज 4 असला पाहिजे. कर तू फोन. करते फोन. वाघमारे बघितलं का कशा वाटणीवर आल्या ते? दिवसभर या सत्याला ताटकत ठेवलं होतं काय? आता त्यांना त्यांची चूक समजली असेल म्हणून सॉरी बोलायला फोन केला असेल. वाघमाऱ्यांचं कसं मांजर झालंय बघितलं का? सत्या त्यांचा 4 आवाज झाला, तुझा 6 आवाज कर आणि दाबात सांग वाघमारे उद्याच्या उद्या घरी यायचं. नाही आला तर घरात घेणार नाही. असं बोलू? हा बोल. मी बोल. हा काय रे, तू मला धमकी दिलीस कशी? मैत्रिणीशी असं बोलतोस रे? गटगट. हा मग बोलणार की. आमरे मग काय विचारतोय? मग काय ते काय करायचं ते नंतर बघू. त्याला म्हण नुसतं बघच तुम्ही काय करते ते. बोल. मग काय? मग काय? बलमा वाघमारे तर उलट मला झापायला लागल्यात. काय होय? एक काम कर, तू बी जाप जाप. वाघमारे उद्याच्या उद्या घरला यायचं. आमरे उद्याच्या उद्या घरी या म्हणतोय की. तू सांग नाही येणार म्हणून सांग. सांग सांग बिंदास. हा नाही येत बोल. येत नाही जा. आणि नाही आला ना तर आमरे तर म्हणतोय, नाही आला तर म्हणतोय. काय तर काय बोल काय? तर काय करशील? तर कुठं काय घर पोहायला दरवाजा उघडून नाही घरात घरात. हॅलो आमरे अगं ते करीन म्हणतोय. काय ते करीन म्हणाला तुला? त्याला म्हणाव मी काय तुझ्या घरचं खाते का? तीच म्हणा तू. बोल काय? बोल बोल. हॅलो 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 सत्या. डायरेक्ट फोनच कट केला वाघमारेंनी. कट केला. पप्पा बसा तुम्ही, मी बघते कोण आहे ते. मी
कोण पाहिजे तुम्हाला? रस्ता वगैरे चुकलायत का? नाही. कोण आहात तुम्ही? या आतमध्ये या. कोण पाहिजे होतं तुम्हाला? मी मी येतो. पप्पा जा तुम्ही. हा ठीक आहे. तू जय लवकर बोला, दुकानावर जायचंय मला. जयद्या तू जयदीप ना तू? अहो तुम्ही हप्ता घ्यायला डायरेक्ट घरापर्यंत आलात. जयद्या अरे हप्ता घ्यायला घरापर्यंत काय येतील ते? नाही नाही ते अहो मी कर्ज घेतलंय ना, मग बँकेची माणसं येतात अशी आठवण करून द्यायला. तुम्ही वसुलीवाला आहे ना? आओ काका, तोंडाने नाही म्हणा, नाहीतर मानलंच कल. होय होय. तू सत्य त्या ना तू? होय. तू ह्याची बायको ना? अगं बाई, हा वय वय, मी जयदीपची बायको आहे. पण तुम्ही कोण? हा जनगणना करायला आलात ना? हा बरोबर. आमच्या घरात बघा 8 माणसं आहेत टोटल, म्हणजे सत्यभाऊजी आणि हे सगळं धरून नाही नाही, वेगळं काम आहे, वेगळं काम आहे. आयात ताई कुठं आहे? अगं बाई, हा म्हणजे कुठेतरी दुकानाचं ओपनिंग आहे आणि तुम्ही मग साहेबांना हुडकत हुडकत तिकडे आलात, है की नाही? अगं बाई, खरंच वेगळं काम आहे. नाही हो, मी आयात ताईचा भाऊ. हे बघा शांत व्हा तुम्ही आधी. हळूहळू नीट सांगा, घाई करू नका. कोण आहात तुम्ही आणि मायाकडे काय काम आहे का तुमचं? हो. अच्छा सवे मायाला बोलो. अय्यो नरे तू आज कस काय बनीची आठवण झाली? बरं आहेस का? मम्मी कोण आहे ते? सत्या. जयद्या, अरे मामा आहे तुमचा, यो मामा, माझा चुलत भाऊ नर्या. हो चित्रकार, ओळखलं नाही का तुम्ही ह्याला? अहो आपल्या लग्नात लहान होता, असा लुटू लुटू लुट पळायचा. आता मोठं झालं म्हणजे चेहरा तर लक्षातच आहे ना तुमच्या. माया अगं आपल्या लग्नात तुझा अख्खा गाव होता, प्रत्येकाला ओळखणार आहे का मी? बोलले चित्रकार बोलले. नर्या, अरे किती वर्षांनी आलायस तू? लेकर लहान होती तेव्हा काय आला नाहीस, पण आता सत्याच्या लग्नात बी आला नाहीस बघ तू, एवढं अवतान देऊन. पण अगं होय, भाषेच्या लग्नाला यायलाच जमलं नाही. ताई पण तू सून भारी बघितली बघ. पण तुम्ही कधी भेटला वाघमेरांना? मला तर वाटतंय ती खाली गेलेलीच त्याची बायको आहे. ह्यो नाहीच भेटला, पण मी समजा सांगत असते ना इथलं त्याला फोनवर, आठवड्यात एकदा ते आमचा फोन होतोय. माझा लाडका भाऊ आहे ना यो, समजा गप्पा मारत असते मी त्याच्याशी. माया तू जरा यांची विचारपूस कर, काय हवं नको ते बघ. चहा नाश्ता जेवायचं बघ. मी आहे बाहेर पेपर वाजता. मम्मी मी बी निघतो. येतो मामा. बर मम्मी मी बी निघतो. मामा दुकानावर आल्यावर संध्याकाळी निवांत गप्पा मारू. बर बर बर. अरे पण डबा खातो बाहेर काहीतरी बघतो. हा येतो मी. चला. ए सवे सपने बघत काय बसलाय? जावा लवकर, मस्त स्वयंपाक करा आणि काहीतरी असं झकास बेत करा बघा. इतक्या वर्षांनी माझा भाऊ आलाय. जावा जावा लागा कामाला.
नर्या चल ये इथं बस लई गप्पा मारायचं मला तुझ्याशी. हा हे बघ नर्या, एकतर इतक्या दिवसांनी आलास तू. मला चांगला तुझा पाहुणचार करायचा आहे, तेव्हा 2-4 दिवस थांब. लई गप्पा मारायच्यात बघ तुझ्याशी. तायडे नाही जमायचं. कामासाठी आलो होतो पण जातच तुझी भेट घेऊन जावं म्हणलं होतं. ए भाबड्या, मी नसते सोडत तुला बघ. अरे एवढं मोठं काम केलंस तू माझं, तेव्हा अशी कशी जाऊ देईन तुला मी. अगं तायडे नाही का नाही जमायचं म्हणून मला. भावड्या बर मग तुझा एवढा हट्ट आहे तर ते थांबतो मग मी. पण तुझ्या सुनानं बघितलं तर ती ओळखेल की मग मला. नव्या त्याची काळजी करू नको तू. ती गेली माहेरी, इतक्यात येत नसते बघ. बर ठीक आहे मग. चला येते मी. अगं हे काय अशा अचानक कुठं निघालीस? आई, अगं अचानक बिचानक काय नाही, दीदीला ना तातडीचा निरोप आलाय. निरोप? कुणाचा ग? सांगू दीदी सांगू? ए आमरे, उगाच एकाचं 2 करून सांगू नको. आई, अगं अशी अजून किती दिवस राहणार ना मी सुद्धा. आणि तू बी आता बरी झालीस. आणि अशी किती लांब चालली मी. येईन की कधी कधी चक्कर टाकायला मध्ये. हा मंजू, अगं नाराज नको होस बाई. मंजू काळजी घ्या. तू जास्त काळजी घे. तुला काय बी लागलं तर अमृताला सांगून मला फोन करायचा. आणि मी येतच राहीन अधून मधून. नमस्कार करते. राहून दे, लगेच एवढी तोंड बारीक करायची काय सुद्धा गरज नाही. बघाय गेलं तर 1च महिना राहिलाय. 1 महिन्यानंतर तू कायमची ह्याच घरात येणार आहेस.